हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. ओके, आपल्याला तीन इक्वेशन्स बघायचे आहेत मोशनचे. कन्सिडर अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग with uniform acceleration in time t. ओके, एक ऑब्जेक्ट काय करतोय? इट इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म ऍक्सलरेशन इन टाइम t. कन्सिडर दॅट ऑब्जेक्ट इज मूव्हिंग फ्रॉम पॉइंट डी. ओके, आपण काय कन्सिडर करतोय? तो ऑब्जेक्ट कुठून मूव्ह होतोय? डी या पॉइंट पासून मूव्ह होतोय, हॅव्हिंग इज इनिशियल वेलॉसिटी u. ओके, सो इनिशियल वेलॉसिटी काय झाली त्याची? इनिशियल वेलॉसिटी इज u. Okay, it is moving with uniform acceleration and it is reaching to the point B. आता हा काय झाला? युनिफॉर्म ऍक्सलरेशन मूव्ह करत करत B या पॉइंटला पोहोचला. ओके, कन्सिडरिंग ऍट पॉइंट B it is its final velocity v. ओके, त्याची फायनल वेलॉसिटी काय झाली? v. ओके, आता एवढा डिस्टन्स कव्हर करत असताना इट रिक्वायर्स अ टाइम ऑफ t. किती टाइम मध्ये मूव्ह झाला तो? t या टाइम मध्ये मूव्ह झाला. ओके, वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, सो व्हॉट इज चेंज इन वेलोसिटी? इट इज इट्स फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. ओके, चेंज इन वेलोसिटी काय झाली? फायनल वेलोसिटी इज v मायनस इनिशियल वेलोसिटी काय आहे? u डिवाइडेड बाय t. ओके, आता ग्राफिकल मेथड मध्ये बघा, व्हॉट इज मीन बाय v. आता v काय? अ डिस्टन्स कव्हर्ड फ्रॉम d टू b पर्यंत जाण्यासाठी. ग्राफिकल मेथड आपण काय बघतो? फ्रॉम पॉइंट o टू द पॉइंट c. हा काय झाला तुमचा डिस्टन्स v. ओके, हा झाला डिस्टन्स v and the initial velocity o to d it is u. ओके, आता a is equal to v minus u divided by t. आता v म्हणजेच काय? इट इज oc मायनस u म्हणजेच काय? od. ओके, आता oc मायनस od म्हणजेच काय? इट इज युअर cd. ओके, आता cd कसं काढणार आपण? v मायनस u इक्वल टू a इंटू t. आता हा काय झाला? डिस्टन्स at. ओके, आता बघा, v इज इक्वल टू u प्लस at. ओके, इट इज युअर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. इट गिव्स द रिलेशनशिप बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. आता हा काय झाला तुमचा? फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन विच गिव्स द रिलेशनशिप बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. ओके, आता कन्सिडर, ही झाली पहिली कंडिशन. ओके, कन्सिडरिंग द second condition. Okay, same object is moving with uniform acceleration move होतोय and it covers a distance of s. कसं डिस्टन्स कव्हर केला तो? DOEB. ओके, covering a distance of DOEB. Okay, and making displacement of s. s एवढा डिस्प्लेसमेंट कव्हर करतो इन अ पर्टिक्युलर टाइम t मध्ये. ओके, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हा जो एवढा डिस्टन्स कव्हर झालाय तो डिस्टन्स किती आहे? ओके, कन्सिडरिंग s इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट s म्हणजेच काय? इट इज अ एरिया ऑफ क्वाड्रँगल. हा काय आहे? DOEB. इट इज क्वाड्रँगल. ओके, इट इज एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. ओके, DOEB या क्वाड्रँगलचा एरिया म्हणजेच काय? द डिस्प्लेसमेंट s कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म ऍक्सलरेशन a इन पर्टिक्युलर टाइम t. सो s इज इक्वल टू कसं काढणार आहे आपण? व्हॉट इज मीन बाय एरिया ऑफ दिस क्वाड्रँगल कसं काढणार? फर्स्ट, एरिया ऑफ रेक्टँगल DOEA. एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे?
DOEA plus area of triangle DAB. Okay, so what is mean by area of this rectangle DOEA? कसं काढणार आहे आपण? So it is OE into its OD plus. So what is mean by area of this triangle? It is 1/2 of AB into AD. Okay, so it is S is equal to, what is mean by OE? OE is time required for that displacement. हा काय time काय लागणार आहे? OE काय? T into what is mean by OD? OD its initial velocity U plus 1/2 of what is mean by AB? AB is A into T. It is equal to CD. Okay, जो आपण इथं फाइंड आउट केलेला. ओके, CD म्हणजेच काय? AT which is equal to AB. ओके, आता AB म्हणजेच काय? A into T into what is mean by AD? AD is equal to OE, so that is T. So it is your equation UT plus 1/2 AT square. So it is the second equation of motion which gives the relationship between displacement S and the time T. Okay, which is equal to S is equal to UT plus 1/2 AT square. It is your second equation of motion. Okay, आता case number 3. What is mean by third condition? Right now see DOEB, it is also a trapezoidum. Okay, DOEB is also trapezium. Okay, so what is the area of trapezium? It is the distance covered by this object DOEB. What is the area of trapezium? कसं घेतो आपण? It is 1/2 of sum of its parallel sides into distance between parallel sides. Okay, so S is equal to 1/2 of the parallel side. What is the parallel sides? OD and EB. These are the parallel sides. 1/2 of sum of their parallel side. It is OD plus BE into what is the distance between this? OE. That is OE. 1/2 of what is mean by OD? OD it is initial velocity U. Okay, U plus what is BE? BE its final velocity V. U plus V into what is mean by OE? OE is time required for the displacement, that is T. Okay, then S is equal to 1/2 of U plus V into, आता आपल्याला T ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, ऑलरेडी वी नो दॅट acceleration A is equal to V minus U divided by T. Acceleration काय आहे? फाइनल वेलोसिटी माइनस इनिशियल वेलोसिटी divided by time. Okay, we can replace T is equal to V minus U divided by A. Okay, put it as T. T च्या जागेला ही व्हॅल्यू आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे. T च्या जागेला काय रिप्लेस केलं आपण? V minus U divided by A. Okay, now see S is equal to 1/2 of U plus V into V minus U divided by A. Then S is equal to 1/2A. It is U plus V into V minus U. ओके, हे आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. A plus B into A minus B. कशाचं फ्रॅक्शन आहे? इट इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. ओके, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचं फ्रॅक्शन काय निघतात? A plus B, A minus B. As same it is. S is equal to 1/2A. ओके, ह्यामध्ये A काय आहे? V आणि U या दोन फ्रॅक्शन आहे, म्हणजेच काय? V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर. ओके, इट इज इक्वल टू V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर. आता बघा, I am taking this 2A into this side. It is
2as it is equal to v square minus u square. आता इक्वेशन कशामध्ये फॉर्म करायचा इन टर्म्स ऑफ वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट s. देन इट इज v square it is equal to u square plus 2as. It is your third equation of motion which gives the relationship between velocity and the displacement s. So right now we have seen the three equations of motion. First equation काय आहे? v is equal to u plus at. हे कशामधलं रिलेशन आहे? It is the relationship between velocity and the time. Okay. Second equation, it is a displacement. S is equal to ut plus 1/2 at square. It is the relationship between displacement s and the time t. And the third equation, it is v square is equal to u square plus 2as. It is the relationship between your velocity v and the displacement s. Okay. So it is all about equations of motion. Okay. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये विथ अ न्यू कॉन्सेप्ट.